काही काही गोष्टी ना ऑटोमॅटिकली आयुष्यात खूप येऊन जातात. म्हणजे मी चिंचवडचा आहे, तर लहानपणी जे चाफेकर चौकातनं कायम जायचो, तर मी दामोदर चाफेकरांच्या स्टॅच्यूकडे बघायचो आणि मला त्यांची भूमिका, आता काम करत असताना त्यांची भूमिका मिळाली. तसेच वेगवेगळे रोल, मग महाराजांची भूमिका असो, हे जे एक एक इन्स्पिरेशन कायम आयुष्यात होते, त्यांच्या त्यांच्या भूमिका मिळत गेल्या. आणि असंच कुठेसं कदाचित हरवलेलं मनातनं असे समर्थ आहेत असं मी म्हणेन. कारण लहानपणापासून मी कोकणातला, म्हणजे माझा जन्म कोकणातला, आजोळी जायचो कायम रायगडमध्ये. आणि रायगडला गेलो असताना मला कायम दिसायचं की आजी आजोबांच्या घरी, म्हणजे जे आपल्या पणजोबांचे वगैरे फोटो लावलेले असतात, तर न चुकता एक फोटो हा कायम असायचा, हा समर्थ रामदास स्वामींचा होता. तर त्यामुळे ते लहानपणापासून एक कुतूहल होतं. रायगडावर फिरायला जायचो, त्याचबरोबर शिवथरगडीला गेलेलो आहे. मग ती मूर्ती बघणं, त्यांच्या हातात दासबोध, ते खूप कुतूहल लहानपणापासूनच होतं. आणि कधी वाटलं नव्हतं आयुष्यात की असला त्या रेफरन्सनी त्यांचे विचार पोहोचवण्याचा चित्रपट बनेल आणि त्याच्यात मला काम करण्याची संधी मिळेल. इतकं की माझं शिक्षण कॉन्व्हेंट मधलं, त्याचाही उपयोग या चित्रपटाला होतोय. आणि अतिशय उत्तम शाळा, म्हणजे आज मी जे काय घडलो, मी कायम मला सांगायला आवडतं की माझ्या शाळेमुळे घडलो. खूप चांगले विचार मला माझ्या शाळेतनच मिळालेले आहेत. पण तरी लहानपणी एक आजोबा असायचे आणि ते मनाचे श्लोक सगळ्या मुलांबरोबर वाचायचे. आणि बरीचशी मराठी मीडियमची मुलं असायची. आणि लहानपणापासून, कारण काय मराठी भाषा ही नंतर आम्हाला इंट्रोड्यूस झाली होती, तर त्यामुळे सगळे आपली पोथी, छोटी छोटी जी पुस्तकं असते ते उघडून बसायचे आणि पाठांतर असायचं. आणि मला खूप भारी वाटायचं ते की हे आपल्याला का कळत नाहीये. पण तो अभिनयाचा एक किडा लहानपणी होताच. मी तसंच पुस्तक घेऊन घरी जे काय पोथी वगैरे असेल ती उघडून फक्त सूर त्याचा आहे की हे फक्त करत राहायचो, जेणेकरून जसं काय की मला कळतंय. आणि एकदा शाळेतनच असा निरोप आला होता की ह्याला काही मराठी वगैरे वाचता सुद्धा येत नाहीये, जरा लक्ष द्या. आणि तेव्हापासून हळूहळू मनाचे श्लोक, या गोष्टी आईनी लहानपणी काही शिकवलेले होते. पण आता चित्रपट करत असताना पुन्हा एकदा एक कनेक्ट झाला, तो नात्यांमुळे. खरं सांगायचं तर आज मला वाटतं आपण देवाची भक्ती करतो किंवा देवदेव करतो, ह्याचं सुद्धा एक मेन कारण असतं मला वाटतं की आपल्याला आपली नातेवाईक किंवा आपले जवळचं आपलं कुटुंब आहे त्यांना सेफ ठेवायचं आहे. आपण एकट्याचा सुद्धा एक वेगळा खूपच कॉन्फिडन्स येतो की आपल्याला फक्त स्वतःला जपायचंय. तर त्यामुळे या सगळ्याचा मेन एक दुवा आहे, ते म्हणजे आयुष्यातली नाती, ती खूप महत्वाची आहेत. आणि ते मला या चित्रपटातनं दिसलं, कारण ही नातेसंबंधांवरची सुद्धा गोष्ट आहे. ही वडिलांची आणि मुलाचं नातं दिसतंय. आणि आपापल्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्याला आपण अनेक नाती बदलताना पाहिली आहेत. अनेक नाती जी आपल्याला वाटली होती की कमकुवत आहेत, ती घट्ट होताना पाहिली आहेत. अशी नाती मला माझ्या आयुष्यातही दिसलेली आहेत. आणि दे हॅव बीन सरप्राइझिंग. त्यामुळे असं एक नातं आपल्याला आज पोर्ट्रे करता येतं. आणि ते सुद्धा इतकं स्ट्रॉंग पात्र आहे की अतिशय खोलवर ऑलरेडी तो अफेक्ट असणारा, जे आता आपण ट्रेलरमध्ये पाहिलंच आहे, त्यामुळे स्पॉइलरही नाहीये. लहानपणापासूनचे त्याचे विचार, तो तसा का घडला. कारण मुळात मला वाटतं लहान मूल कुठेही जन्माला आलं, आपलं जे धर्म असतो तो त्या कुटुंबात जन्म आल्यामुळे एकाने होतं. कारण की आपण आपल्या आई वडिलांना फॉलो करत असतो. कारण आपले आई वडील हे आपले सगळ्यात आधी महत्वाचे, म्हणजे आपले देव म्हणजे आपले आई वडील असतात. तर त्यामुळे तो कनेक्ट खूप महत्वाचा असतो. मग माझा देव जे म्हणेल मी काही करेन, पण तिथेच जर डिस्कनेक्ट असेल तर बऱ्याच गोष्टी बदलतात. आणि अशाने या समर्थच्या आयुष्यात काय घडलेलं आहे की त्याला सॅम बोरगावकर त्याचा झालेला आहे, या गोष्टींपर्यंत पोहोचतो. पण मुळात मला मनाने भावलेली म्हणजे या नातेसंबंधांवरची गोष्ट, आणि ती सगळ्यांनाच पोहोचते. आणि त्या गोष्टींमधूनच आपल्याला समर्थ विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवले जात आहेत. हा चित्रपट मला सांगायला आवडतो